भाजपचा विजयरथ अडलेला आहे। पहिल्यांदा 2014 नंतर भाजप बहुमताच्या आकड्यापासून मागे राहिलेले आहे। दुसरा, भाजपला 14ला स्वतःच्या बळावरती, 19चा स्वतःच्या बळावरती, पण आता भाजप 272च्या खाली दिसतंय आपल्याला। इंडिया आघाडी ॲक्शन मोडवरती आली आहे आणि आता पुन्हा एकदा जसं युती आघाड्यांचं राजकारण बघायला मिळत होतं, किंग मेकर कोण असणार आहे याच्यावरती नितीश कुमार की चंद्रबाबू यांच्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। महेश तपासे तुमच्या साहेबांनी फोन पण केल्याचं मी ऐकतोय नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना, त्यामुळे आता तेही ॲक्शन मोडवरती असणार आहे। यूपीमध्ये सगळ्यात मोठा उलटफेर आपल्याला बघायला मिळाला। यूपी के लडके म्हणून जो प्रचार होता, यूपी के लडके भाजपचे बडके ठरलेले आहेत। तिथे खूप मोठा सेटबॅक यूपीचा त्यात असणार आहे, जिथे जर आपण बघायला गेलो उत्तर प्रदेशमध्ये सपा काँग्रेसला मोठं यश मिळालेलं आहे। तिथे 80 जागा यूपीच्या, त्याच्यामध्ये यूपी सोबतच आंध्रात सुद्धा मोठा उलटफेर आपल्याला बघायला मिळाला, तिथे सुद्धा मोठं यश मिळालेलं आहे। महाराष्ट्रात मवियाची बाजी आहे। महाविकास आघाडीला, ज्याला विचारांच्या विरहित अशी आघाडी म्हटली गेली होती, त्या आघाडीचं यश इथे मिळतंय। काँग्रेसने कमबॅक केलाय। गेल्या निवडणुकांमध्ये 1 जागा काँग्रेसची होती। काँग्रेस आता सगळ्यात मोठा, म्हणजे काँग्रेसचा लेटेस्ट आकडा हा महाराष्ट्रामध्ये आता डबल फिगरच्या वरती गेलेला आहे। त्यामुळे भाजपचं 400 पारचं स्वप्न तर बंगलेलंच आहे। इथे भाजपला स्वबळावरती आणि आघाडीच्या मित्रांसोबत सुद्धा 300चा आकडा अजून टच भाजप करू शकलेले नाहीयेत। इतक्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत। किंग मेकर परत एकदा मला आठवत आहे, जेव्हा युती आघाड्यांचं राजकारण अनय व्हायचं त्यावेळेस किंग मेकर कोण ठरणार अनेकांना महत्त्व यायचं।